नमस्कार, मी नीता. आजच्या पाऊस पाणी स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत. राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून अनेक ठिकाणी पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. आळंदीत इंद्रायणी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे, तर कोल्हापूर, सातारा, सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रात नद्या दुथडी भरून वाहत आहेत. या सगळ्या घडामोडींचा जिल्हानिहाय वेगवान आणि सविस्तर आढावा घेऊया आजच्या आपल्या पाऊस पाणी या विशेष बुलेटिनमध्ये. सुरुवात करूया सर्वात मोठ्या बातमीनं. मुंबई पुणे एक्सप्रेसवे आणि जुन्या हायवेवरून प्रवास करणाऱ्यांसाठी या क्षणाची सर्वात मोठी अपडेट. मुसळधार पाऊस आणि दरड कोसळल्यामुळे पुणे मुंबई एक्सप्रेस मार्ग तसेच जुना हायवे या दोन्ही मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनानं पुणे ते मुंबई आणि मुंबई ते पुणे अशा दोन्ही बाजूंची वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद केली आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत या मार्गावरून प्रवास करणे पूर्णपणे टाळावे. अत्यंत अत्यावश्यक प्रवास असेल तरच प्रशासनाच्या अद्ययावत अधिकृत सूचना तपासूनच बाहेर पडावे असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. आता वळूया पुणे जिल्ह्याकडे. तीर्थक्षेत्र आळंदीतून मोठी बातमी समोर येते. मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून परिसरात पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. नदीच्या पाण्याची पातळी झपाट्यानं वाढल्यानं 250हून अधिक नागरिक विविध ठिकाणी अडकले. प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाकडून युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू असून अनेकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. नागरिकांनी नदीकाठ आणि सखल भागात जाणं टाळावं असे आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आले. आता घेऊया कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील पावसाचा सविस्तर आढावा. सर्वात आधी बातमी आहे कोल्हापूरची. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून राधानगरी, गगनबावडा, शाहूवाडी आणि पन्हाळा तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील 44 बंधारे पाण्याखाली गेले असून या वर्षात पहिल्यांदाच पंचगंगा नदी पात्राबाहेर पडली आहे. तर दुसरीकडे पंचगंगाच्या वाढत्या पाण्यामुळे राजाराम बंधाऱ्यावरची वाहतूकही बंद करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरची नेमकी परिस्थिती काय आहे जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी साजिद पिरजादे यांच्याकडून. कोल्हापूरमध्ये त्याचबरोबर घाटमाथ्यावर असू दे, गगनबावडा, राधानगरी ह्या ठिकाणी पावसाची मोठ्या प्रमाणात सुरुवात झालेली आहे. 4 ते 5 दिवसापूर्वी आपण बघितलं तर राजाराम बंधाऱ्यावर पूल आपल्याला दिसत होता किंवा ते निगवेज असू दे, वडंगे असू दे ह्यांना जोडणारा जो बंधारा आहे तो बंधारा आता पूर्णपणे बुडलेला आहे. 4 ते 5 दिवसाची परिस्थिती होती की पाणी व्यवस्थित जात होतं किंवा अजिबात तळ दिसत होता आपल्याला पंचगंगेचा, पण आता ती परिस्थिती नाही आहे. माझ्या पाठीमागे बघू शकता की पंचगंगा ही पात्राबाहेर गेलेली आहे. कालपासून आपण बघतो की पात्राबाहेर कोल्हापुरातील पंचगंगा ही गेलेली आहे. माझ्या पाठीमागं कोल्हापुरातील पंचगंगेला पाणी पातळी मोजण्याचं मोजमाप तिथं लावलेलं आहे, जे की आता आपल्याला दिसतंय 33 आहे. 39ला आली की ती इशारा पातळी होते आणि 43ला आली की ती आपल्याला धोका पातळी जाणवते कोल्हापूरमध्ये. कारण की आता ती बघितलं तर 33 फुटावर पाणी आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि इकडचे जे आपल्याला हे दिसतात मोजमाप जे आहे तिकडे 44ला जर आले तर ती मोठ्या प्रमाणावर धोका पातळी सांगितली जाते. कोल्हापूरमध्ये पूर परिस्थितीचा जास्त इशारा नाकारता येत नाही किंवा धोका नाकारता येत नाही, कारण की कोल्हापूरमध्ये ज्या पद्धतीने 2-4 दिवस झाले पाऊस पडतोय त्या पद्धतीने कोल्हापूरमध्ये पुराची परिस्थिती मोठ्या प्रमाणावर उद्भवण्याची शक्यता आहे. वडंगे असून दे, शे, बावडा ह्या लोकांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर पात्राबाहेर राधानगरी तालुक्यात पावसाचा सर्वाधिक जोर असून धरण क्षेत्रातील अतिवृष्टीमुळे भोगावती नदी पात्राबाहेर पडली आहे. अनेक बंधारे पाण्याखाली गेल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय. राधानगरीतील नेमकी परिस्थिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी महेश तिरवडे यांच्या या ग्राउंड रिपोर्टमधून. राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसापासून मुसळधार पावसास सुरुवात झाली असून धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आज अखेरपर्यंत धरण 85% भरले असून आत्तापर्यंत 3743 दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा असून 3.73 TMC पाणीसाठा राधानगरी धरणात उपलब्ध आहे. गेल्या 24 तासात 202 मिलीमीटर इतका पाऊस पडला असून आत्तापर्यंत 1063 मिलीमीटर पाऊस नोंदला गेलेला आहे. असाच पावसाचा जोर राहिल्यास धरण पूर्ण क्षमतेने लवकर भरेल असा अंदाज जलसंपदा विभागाने व्यक्त केलेला आहे. तसेच राधानगरी धरणातून सध्या कोणत्याही प्रकारचा विसर्ग नसून सुरू होत असलेल्या पावसामुळे धरण लवकर भरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तरुण भारतसाठी राधानगरी प्रतिनिधी महेश तिरवडे. आता नजर टाकूया आजरा तालुक्याकडे. आजरातही पावसाची संततधारा कायम असून नद्या, ओढे दुथडी भरून वाहत आहेत.
तालुक्यातील सद्यस्थिती काय आहे पाहूयात आमचे प्रतिनिधी सुनील पाटील यांच्याकडून। आजरा तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हिरण्यकेशी नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे। हिरण्यकेशी बरोबरच चित्री नदीमध्येही पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। हिरण्यकेशी नदी पात्रावरून वाहत असून नदीकाठच्या पिकांमध्ये पाणी आलेलं आहे। हिरण्यकेशीवरचा साळगाव बंधारा पाण्याखाली गेल्यामुळे त्या मार्गावर वाहतूक बंद झालेली आहे आणि पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास हिरण्यकेशीवरील शेळा, दाभिल आणि ऐनावर हे बंधारे देखील पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आणि आता पाहूयात शाहूवाडी तालुक्यातील परिस्थिती। डोंगराळ भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवनावर परिणाम झाला असून अनेक ठिकाणी पाण्याचा वेग वाढलाय। शाहूवाडीतील सध्याची परिस्थिती नेमकी कशी आहे पाहूया आपल्या या रिपोर्टमध्ये। पूर्ण जून महिना कोरडा गेला होता, मात्र जुलैच्या सुरुवातीपासून शाहूवाडी तालुक्यात पावसाचा जोर अतिशय मोठ्या प्रमाणात वाढला आहे। कांडवण, मानवली, कासार्डे, लपा तलाव पूर्ण क्षमतेने 100% भरले आहेत। पालेश्वर धरणसुद्धा भरण्याची दाट शक्यता आहे। कडवी शाळी नदीचं पाणी पात्राबाहेर पडलेलं आहे। एकूणच चौथे सावर्डे असेल, पाटणे सरोड असेल अथवा पोफर्डे असेल या ठिकाणचे बंधारेसुद्धा पाण्याखाली गेलेले आहेत। पावसानं अतिशय जोर धरल्यामुळं नदी कडवी, शाळी, कासारी नदीतील पाणी पातळी वाढू लागली आहे। काही ठिकाणी पाणी पात्राच्या बाहेर येण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे। या अनुषंगानं आपत्ती व्यवस्थापन प्रशासनानं या ठिकाणी तात्काळ दक्षता घेतली असून नदीकाठी असणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। याबरोबर जिल्हाधिकारी विजय राठोड यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून ज्या ठिकाणी रस्त्यावर धोक्याची झाडे असतील, ज्या ठिकाणी भूसंकलनाचा धोका असेल अशा ठिकाणाचा तात्काळ सर्वे करून तात्काळ त्या ठिकाणी नागरिकांना स्थलांतरित करावं किंवा त्यांना धोक्याची सूचना द्यावी। या एकूण सर्व बाबी पावसाच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने घेतलेल्या असून तालुक्यात पावसाची दमदार एंट्री झाली आहे। काल अखेर 64 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती आणि अद्याप ही वादळ या ठिकाणी सुरूच आहे आणि पावसाचा वाढता जोर हा शेतकऱ्यांसाठी काही प्रमाणात दिलासादायक ठरलेला आहे। कारण भात रोप लागण मोठ्या प्रमाणात सुरू झालं आहे, त्याचबरोबर रताळी लागवडसुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सुरू आहे आणि एकूणच तालुक्यातील कांडवण असेल, कासार्डे असेल, पालेश्वर असेल, मानवली असेल, लपा तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे। तर कडवी धरण, गेलवडे धरण या धरणातील धरणसाठा देखील मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे। एकूणच शाहूवाडी तालुक्यात पावसाचा जोर अतिशय समाधानकारक आणि चांगल्या पद्धतीने सुरू आहे। तरुण भारत संवादसाठी संतोष कुमार, शाहूवाडी। आता नजर टाकूया जिल्ह्यातील इतर तालुक्यांकडे। गगनबावडा, पन्हाळा, करवीर, हातकलंगले, कागल आणि शिरोळ तालुक्यामध्येही पावसाची संततधार कायम आहे। अनेक ठिकाणी नदी नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून काही बंधारे पाण्याखाली गेले आहेत। प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे। यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले। बुलेटिन मध्ये आता नजर टाकूया सातारा जिल्ह्यावर। महाबळेश्वर मध्ये पावसानं रौद्र रूप धारण केलं असून वेण्णा नदीवरील एक छोटा पूल पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे तुटला आहे। हा पूल तुटल्यामुळे रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या हॉटेल्समध्ये अनेक पर्यटक अडकून पडलेत। प्रशासनाकडून पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्याचं काम सुरू असून त्यांच्या गाड्या क्रेनच्या सहाय्यानं दुसऱ्या बाजूला काढल्या जात आहेत। महाबळेश्वर मध्ये पावसाचा हाहाकार इतका प्रचंड आहे की वेण्णा लेक आणि लिंगमळा परिसरातील अनेक घरांना पाण्याचा वेढा पडलाय। काल एका दिवसातच तब्बल 513 मिलीमीटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे। या वाढत्या जलपातळीमुळे प्रशासन हाय अलर्टवर असून पर्यटकांना आणि स्थानिक नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। सातारा नंतर आता सांगली जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढला असून अनेक भागात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। वारणा नदीनं धोक्याची पातळी गाठल्यामुळे नदीचं पाणी पात्राबाहेर पडलं असून नदीकाठची शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे। यामुळे पिकांचं मोठं नुकसान होण्याची भीती व्यक्त होते। पावसाच्या संततधारेमुळे वारणा नदीवरील अनेक छोटे मोठे बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेलेत। सुरक्षेचा उपाय म्हणून या बंधाऱ्यावरील वाहतूक तातडीनं बंद करण्यात आली असून नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय। या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्रम शेख यांनी। पाहूया त्यांचा हा रिपोर्ट। नमस्कार, तरुण भारत ऑनलाईनमध्ये आपलं स्वागत आहे। गेल्या 4 ते 5 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे जिल्ह्यामध्ये पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झालेली आहे। तर आपण पाहू शकता, मी आता सध्या आहे सांगलीतील हरिपूर या ठिकाणी। सांगली जिल्ह्यात गेल्या 4 ते 5 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम आता वारणा आणि कृष्णा नदीवर दिसू लागला आहे। चांदोली धरण परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून हरिपूर येथील नदीचे पात्र सोडले आहे। त्यामुळे नदीकाठच्या शेतामध्ये पाणी शिरले असून भातासह इतर पिके पाण्याखाली गेली आहेत। हरिपूर येथे वारणा आणि कृष्णा नदीचा संगम होत असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे। जिकडे पाहावे तिकडे पाणीच पाणी असे चित्र निर्माण झाले असून शेतकऱ्यांसमोर चिंतेचं वातावरण आहे।
दरम्यान कृष्णा नदीच्या पाणी पातळीत ही वाढ झाली आहे. वाढ झालेल्या पाण्यामुळे सांगलवाडी आणि म्हैसाळ हे दोन्ही बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तसेच वारणा नदीवरील अनेक छोटे मोठे बंधारेही पाण्याखाली गेले आहेत. कोयना आणि चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये जर असं सतत पावसाचा जोर कायम राहिल्यास नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. तरुण भारतसाठी अक्रम शेख, सांगली. तर हा होता राज्यभरातील पावसाचा आढावा. पुढील 24 ते 48 तास राज्यातील अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने व्यक्त केलाय. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, नदी, नाले आणि सखल भागांपासून दूर राहावे, तसेच अत्यावश्यक कामाशिवाय प्रवास टाळावा, स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, सुरक्षित राहा. सध्या या बुलेटिनमध्ये इथंच थांबूया. अशाच वेगवान आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा तरुण भारत संवाद कोल्हापूर. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.